Activity sheet 19, class 6 science bridge course. Let's understand respiration, digestive organs, circulation of blood, the nervous system. Reference standard 5th chapter 21. Busy at work our internal organs. Learning outcome 1. Explain the super senses and unusual features, sight, smell, hear, sleep, sound of animal and their responses to the light, sound, food, etc. Second, record observation, experience, information with the planning. Let's take a look. Respiration. We need air, water and food to live. जिवंत राहण्यासाठी आपल्याला हवा, पाणी आणि अन्नाची गरज असते. It is necessary for body to get continuous supply of oxygen. तसंच आपल्या शरीराला ऑक्सिजन चा कंटिन्यूअस सप्लाय हा होणं खूप आवश्यक आहे. वी गेट दिस ऑक्सिजन फ्रॉम एअर थ्रू द ब्रिदिंग. तर जो ऑक्सिजन असतो हा आपल्याला हवेपासून आपण तो श्वासोच्छ्वास करून म्हणजे ब्रिदिंग करून हा घेत असतो. दॅट इज वाय वी ब्रीथ कंटिन्युअसली. त्यामुळेच आपली जी ब्रिदिंग असते ती सतत सुरू असते. इन अवर बॉडी देअर आर ऑर्गन दॅट कॅरी आउट द वर्क ऑफ रेस्पिरेशन. आपल्या शरीरामध्ये जे अवयव आहेत त्या अवयव मार्फत रेस्पिरेशन ही प्रक्रिया होत असते किंवा रेस्पिरेशनचं कार्य होत असते. वेन वी इनहेल द एअर फ्रॉम आउटसाइड गोज इन टू द ट्रकियाज अँड थ्रू इट्स ब्रांचेस इन टू द लंग्स. आपण ज्या वेळेस एअर आतमध्ये घेतो, इनहेल म्हणजे आतमध्ये घेतो, एअर बाहेरना पण आतमध्ये घेतो, ती आधी ट्रकियामध्ये जाते आणि ट्रकियामध्ये जाताना थ्रू ब्रांचेस, बघा खाली ब्रांचेस आहे आणि ब्रांचेसमधून ती लंग्सला जाते. बघा जर बघितलं तर एअर इथून एंटर करणारे ही ट्रकियामधनं त्याला विंड पाईप पण म्हणतात आणि तिथून ए ब्रांचेस तिथं म्हणजे लंग्समध्ये एअर जाणार आहे. ठीक आहे. इन द लंग्स दिस ब्रांचेस डिवाइड फर्दर इंटू स्मॉलर अँड स्मॉलर ब्रांचेस. आता बघा इथं लंग्समध्ये आपल्याला दिसतात ब्रांचेस. बघा कशा पद्धतीने लहान लहान होत गेलेले आहेत, अजून डिवाइड झालेले आहेत लहान लहान. ठीक आहे. ॲट द एंड ऑफ द लास्ट ब्रांचेस देअर आर एअर सॅक ऑर एलोलाई. आता त्याच्या ब्रांचेस असतील म्हणजे समजा ही विंड पाईप आहे, इथून अशा प्रकारच्या ब्रांचेस हे लंग्समध्ये, तर त्या ब्रांचेसच्या एंडला सॅकसारखे पोर्शन आहे, लहान लहान सॅक आहेत. ठीक आहे. त्याला एलोली असं म्हटलं जातं. एक म्हणजे एलोलाई आणि अनेक म्हणजे एलोली. बिटवीन द thoracic cavity and abdominal cavity there is an organ like a flexible sheet. It is called as diaphragm. तर आपली जी thoracic cavity आणि जी abdominal cavity आहे तर तिथे एक ऑर्गन आहे, तो जो फ्लेक्झिबल पार्ट आहे. हा बघा हा ऑर्गन आहे, तो हा ऑर्गन. ठीक आहे. त्याला डायफ्रॅम असं म्हटलं जातं. द डायफ्रॅम अँड इट्स मुवमेंट. डायफ्रॅम आणि त्याची मुवमेंट. व्हेन डायफ्रॅम मूव्स डाऊनवर्ड वी ब्रीथ इन अँड इनकमिंग एअर फिल्स इन द एलोलाई इन द लिंग्स. ज्यावेळेस आपण ब्रिदिंग करतो म्हणजे एअर आतमध्ये घेतो त्यावेळेस एअर आल्यानंतर जो डायफ्रॅम असतो तो डाऊनवर्डला जातो. ओके. आणि जे लंग्समध्ये एलोलाई सॅकसारखे जे पोर्शन आहे त्याच्यात एअर फिलअप होते, डायफ्रॅम डाऊनला जातो. व्हेन डायफ्रॅम मूव्स अपवर्ड एअर इन द लंग्स इज पुश आउट. जेव्हा डायफ्रॅम अपवर्डला येतो त्यावेळेस जी एअर आहे लंग्समधनं बाहेर जाते. एक्सचेंज ऑफ गॅसेस. व्हेन द आउटसाइड एअर रिचेस द एलोलाई द ऑक्सिजन इन इट पासेस इन टू द थिन ब्लड वेसल अराउंड द एलोलाई. ज्यावेळेस एअर बाहेरनं त्याचे सॅकसारखा पोर्शन आहे एलोलाइज तिथे येते लंग्समध्ये. ऑक्सिजन इन इट पासेस इन टू द थिन ब्लड व्हेसल अराउंड द एलोलाई. त्यावेळेस जो ऑक्सिजन आहे म्हणजे एअरमधनं जो ऑक्सिजन आलेला आहे तो त्या थिन ब्लड व्हेसलने, जे एलोलायच्या भोवती थिन ब्लड व्हेसल आहे त्याच्यामध्ये ते ऑक्सिजन पास होतो. विथ द ब्लड इट इज कॅरी टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. आणि तो जो ऑक्सिजन आहे त्या ब्लडमध्ये ब्लड थ्रू काय होतं शरीराच्या सगळ्या भागांपर्यंत तो पोचवला जातो. ॲट द सेम टाईम कार्बन डायऑक्साईड दॅट इट ब्रॉड बाय द ब्लड फ्रॉम ऑल पार्ट्स ऑफ बॉडी एंटर्स द एअर इन द एलोलाई. त्याच वेळेस
कार्बन डायऑक्साईड ब्लडमधून ब्लड थ्रू शरीराच्या सगळ्या भागांपासून तो ॲल्व्होलायपर्यंत येतो. वेन वी एक्सेल द कार्बन डायऑक्साईड इज ऑल्सो गिव्हन आउट विथ द एअर. आणि जेव्हा आपण एक्सेल करतो त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड हा बाहेर टाकला जातो, आपल्या शरीरातून बाहेर टाकला जातो. इन दिस वे एक्सचेंज ऑफ गॅसेस अँड कार्बन डायऑक्साईड एक्सचेंज ऑफ गॅसेस ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड गॅसेस टेक प्लेस इन द ॲल्व्होलाई. तर अशा पद्धतीने ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं जे एक्सचेंज आहे ॲल्व्होलायमध्ये होतं. ठीक आहे. द एलिमेंटरी कॅनल. द फूड वी ईट इज डायजेस्टेड इन अवर बॉडी. जे आपण अन्न खातो त्याचं डायजेशन आपल्या बॉडीत होतं, म्हणजे पचन होतं. दॅट इज सबस्टन्स दॅट कॅन मिक्स विथ द ब्लड आर फॉर्म फ्रॉम द फूड. आणि तो जे अन्नपदार्थ आहेत ज्याचं पचन झालेलं आहे, पचन झाल्यानंतर ते सबस्टन्सेस आपल्या ब्लडमध्ये मिक्स होतात. दिस प्रोसेस टेक प्लेस इन डिफरंट पार्ट्स ऑफ लॉंग अँड फ्लेक्झिबल ट्यूब इनसाइड अवर बॉडी. ही जी प्रक्रिया आहे अन्नपचनची ती आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये लॉंग आणि जी फ्लेक्झिबल ट्यूब आहे आपल्या बॉडीमध्ये त्याच्यात ते होत असतं. दिस ट्यूब इज कॉल्ड ॲज एलिमेंटरी कॅनल. त्या ट्यूबला आपण एलिमेंटरी कॅनल असं म्हणतो. त्याला मराठीत अन्ननलिका असंही म्हटलं जातं. द अप्पर एंड ऑफ दिस ट्यूब इज द माउथ अँड लोअर एंड इट इज कॉल्ड ॲज ॲनस. आता ही जी एलिमेंटरी कॅनल आहे हिचं जर सुरुवातीचं जी ओपनिंग आहे ट्यूबची तर ते माउथपासून होतं आणि एंड हे ॲनसला असतं, म्हणजे लोअर एंड हे ॲनस असतं. इवन इफ देअर इज अ कंटिन्युअस ट्यूब गोईंग फ्रॉम माउथ टू द ॲनस द शेप ऑफ दिस ट्यूब इज नॉट द सेम इन ऑल इट्स पार्ट्स. ही एलिमेंटरी कॅनल ट्यूब जरी माउथपासून ॲनसपर्यंत असली कंटिन्युअसली तरीसुद्धा हिचा जो आकार आहे तो टॉप टू एंडपर्यंत एकसारखा नाही आहे. डायजेस्टिव्ह ऑर्गन्स म्हणजे अन्नपचन करणारे जे अवयव आहेत ते आता आपण पाहणार आहोत. द प्रोसेस ऑफ डायजेशन बिगिन ॲज सून ॲज फूड इज टेकन इन टू द माउथ. ज्यावेळेस अन्नपदार्थ आपण माउथमध्ये तो एंटर करतो तेव्हापासून डायजेशनची प्रोसेसची सुरुवात होते. द टीथ, टंग अँड सलाइवा ऑल हेल्प टू कन्वर्ट फूड इन टू द सॉफ्ट मॉइस्ट बॉल कॉल्ड बोलस विच इज इझी टू स्वॅलो. टीथ, टंग आणि जी सलाइवा म्हणजे लाळ, तर यांच्या मदतीने जे फूड असतो त्याचं रूपांतर सॉफ्ट ओलसर अशा गोळ्यामध्ये होतं आणि तो इझिली तो आपल्या अन्ननलिकेतनं पुढे जातो. द बोलस पासेस थ्रू द इसोफॅगस. जो बोलस आहे तो इसोफॅगसमधनं जातो, याला इसोफॅगस म्हणतात किंवा विन पाईप असेही म्हणतात. इन टू द स्टमक आणि तिथून तो कुठे येतो आहे स्टमकमध्ये, इथे स्टमकमध्ये. द स्टमक इज शेप लाईक बॅग. आता बघा स्टमकचा शेप कसा बॅगेसारखा आहे. द फूड इज चर्न. त्याच्यामध्ये अन्न काय होते चर्न होते म्हणजे घुसळलं जातं. द डायजेस्टिव्ह ज्यूस इन द स्टमक ब्रिंग अबाउट द सम डायजेस्टिव्ह प्रोसेस. आता ह्या स्टमकमध्ये काही डायजेस्टिव्ह ज्युसेस आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर प्रोसेस होते, फूडवर प्रोसेस होते. ॲट द सेम टाईम सम डिसीज प्रोड्युसिंग जर्म इन द फूड आर ऑल्सो डिस्ट्रॉयड. त्याच वेळेस त्या फूडमध्ये असलेले जे डिसीज प्रोड्युसिंग जर्म्स आहेत ते सुद्धा तिथं नष्ट होतात, म्हणजे ते स्टमकमध्ये नष्ट होतात. द फूड चेंजेस इन टू द थिन स्लरी इन द स्टमक. आता जे फूड होतं स्टमकमध्ये आल्यानंतर तिथे ते स्लरी फॉर्ममध्ये पेस्टसारखं ते झालं, थिन स्लरीसारखं झालं. देन इट पासेस इन टू द स्मॉल इंटेस्टाईन. नंतर ते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ते काय होणार आहे एंटर होते. इथून बघा स्मॉल इंटेस्टाईन. द स्मॉल इंटेस्टाईन ऑफ ॲन ॲडल्ट इज अबाउट 7 मीटर लॉंग. जे स्मॉल इंटेस्टाईन आहे ते 7 मीटर लॉंग आहे. ठीक आहे, 7 मीटर लॉंग आहे. द डायजेस्टिव्ह ज्यूस इन द इंटेस्टाईन ब्रिंग अबाउट सेव्हरल डायजेस्टिव्ह प्रोसेस. तर डायजेस्टिव्ह ज्युसेसमुळे इंटेस्टाईनमध्ये अनेक डायजेस्टिव्ह प्रोसेस त्याच्यामध्ये होतात. द सिक्रेशन ऑफ सम ग्लँड ऑल्सो हेल्प द प्रोसेस ऑफ डायजेशन. त्याच प्रकारे काही ज्या ग्लँड आहेत ते सिक्रेट होतात. सिक्रेट झाल्यामुळे डायजेशनला मदत होते. ॲज अ रिझल्ट ऑफ ऑल दिस डायजेस्टिव्ह प्रोसेस सर्टन सबस्टन्स आर प्रोड्यूस.
तर यामुळे ज्या डायजेस्टिव्ह प्रक्रिया होतात त्याच्यामुळे काही पदार्थ तिथं प्रोड्यूस होणार आहेत. दीज आर युजफुल टू बॉडी अँड कॅन मिक्स विथ द ब्लड. आता ते जे युजफुल सबस्टन्स आहेत ते बॉडीमध्ये मिक्स होतात, बॉडीसाठी युजफुल आहेत आणि ते ब्लडमध्ये मिक्स होतात. इन द स्मॉल इंटेस्टाईन दे आर ॲब्झॉर्ब इन टू द ब्लड. जे लहान इंटेस्टाईन आहे त्याच्यात ते पुढे गेल्यानंतर ते ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब केलं जातं. द रिमेनिंग सबस्टन्स पासेस इन टू द लार्ज इंटेस्टाईन. आणि मग जे उरलेले सबस्टन्स आहेत ते लार्ज इंटेस्टाईनमध्ये पास होतात. द लार्ज इंटेस्टाईन ऑफ एन ॲडल्ट इज अबाउट 1.5 मीटर लॉंग. जे लार्ज इंटेस्टाईन आहे ॲडल्टचं ते साधारण 1.5 मीटर म्हणजे 1.5 मीटरपर्यंत लांब असतं. हिअर मच ऑफ वॉटर इन रिमेनिंग सबस्टन्स इज ॲब्झॉर्ब इन टू द बॉडी अँड फिसेस ऑर स्टूल आर फॉर्म. तर लार्ज इंटेस्टाईनमध्ये काय होतं तर त्या फूडमध्ये असलेलं किंवा जे वॉटर असेल जास्त प्रमाणात तर ते ॲब्झॉर्ब केलं जातं लार्ज इंटेस्टाईनमध्ये आणि जे फिसेस किंवा स्टूल असतो तो जो फॉर्म होतो लार्ज इंटेस्टाईनमध्ये. द फिसेस कलेक्ट द रेक्टम फॉर सब टाईम. फिसेस काही वेळेस रेक्टममध्ये कलेक्ट केलं जातं. लेटर दे आर एक्सपेल फ्रॉम द बॉडी थ्रू द ॲनस. आणि शेवटी ते ॲनस थ्रू बाहेर शरीराच्या बाहेर टाकलं जातं. Circulation of blood. The process of keeping the blood flowing through all parts of body is called as blood circulation. आपल्या शरीरामध्ये रक्त सतत फ्लो होत असणं ह्या प्रक्रियेला ब्लड सर्क्युलेशन म्हणतात. अपार्ट फ्रॉम ऑक्सिजन ब्लड कॅरी इन्युमरेबल अदर सबस्टन्स फ्रॉम वन पार्ट ऑफ बॉडी टू अनदर ऑल द टाईम. तर ऑक्सिजन व्यतिरिक्त अनेक जे पदार्थ आहेत ते ब्लड काय करतं एका शरीराच्या एका भागातून दुसऱ्या भागापर्यंत घेऊन जाण्याचं ते काम करतं. दॅट टू इज मेड पॉसिबल बाय द सर्क्युलेशन ऑफ ब्लड. तर हे कशामुळे शक्य झालं आहे तर ब्लडचं काय होतं सर्क्युलेशन होतं त्यामुळे ते शक्य झालं आहे. द हार्ट अँड नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसल टुगेदर फ्रॉम सर्क्युलेटरी सिस्टम. जे हार्ट आहे आणि जे नेटवर्क आहे ब्लड व्हेसलचं याच्या एकत्रित यांच्यापासून सर्क्युलेटरी सिस्टम तयार झालेली आहे. ॲज लॉंग ॲज वी आर अलाइव्ह द प्रोसेस ऑफ ब्लड सर्क्युलेशन गोज ऑन कंटिन्युअसली डे अँड नाईट. जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत ब्लड सर्क्युलेशनची प्रक्रिया सतत दिवस आणि रात्र ही सुरू असते. द नर्वस सिस्टीम. द फंक्शन ऑफ द रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी, डायजेस्टिव्ह सिस्टीम आर व्हायटल फॉर द बॉडी. तर जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ही त्यांचे जे कार्य आहेत फंक्शन आहेत ते खूप आवश्यक आहेत आपल्या बॉडीसाठी. दे हॅव टू बी कॅरीड आउट इझियसली. तर ते अगदी सहज होणं खूप महत्त्वाचं आहे. दे आर सम टास्क दॅट वी आर कॅरी आउट ओनली वेन वी लाईक. फॉर एक्झाम्पल स्पीकिंग, रनिंग, स्टडिंग, प्लेइंग एट्सेट्रा. काही जे कामं असतात ज्यावेळेस ते आपल्याला आवडतात त्यावेळेस आपण करतो, जसं स्पीकिंग, रनिंग, स्टडिंग, प्लेइंग एट्सेट्रा. यू हॅव लर्न दॅट कोऑर्डिनेशन मीन्स paying attention to all different function and ensuring that they all occur at the right time and the right manner. तर जे कोऑर्डिनेशन म्हणजे काय तर पेइंग अटेन्शन टू ऑल डिफरंट फंक्शन अँड एन्शुरिंग दॅट दे ऑल ऑकर ॲट द राईट टाईम अँड द राईट मॅनर. म्हणजे सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत वेगवेगळ्या प्रक्रिया तर त्या व्यवस्थित योग्य वेळीस योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे त्याला आपण कोऑर्डिनेशन म्हणतो. मेंटेनिंग दिस कोऑर्डिनेशन इज द फंक्शन ऑफ द ब्रेन. आणि हे जे कोऑर्डिनेशन आहे सगळ्या ऑर्गनमधलं सगळ्या प्रोसेसमधलं हे मेंटेन ठेवण्याचं जे मेन काम कोण करतो तर ब्रेन करतो. देर इज नेटवर्क दॅट कनेक्ट द ब्रेन विथ ऑल डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. आपल्या शरीरातल्या जे वेगवेगळे बॉडी पार्ट्स आहे त्यांचं ते सगळं ब्रेनशी कनेक्टेड आहे. नेटवर्कने ते ब्रेनशी कनेक्टेड आहेत. is a network of nerves that carry message to and fro between the brain and parts of the body. तर शरीराचे हे जे सगळे पार्ट्स आहेत ते ब्रेनशी ज्याच्याने कनेक्टेड आहेत त्यांना आपण नर्व असं म्हणतो. त्या नर्व सेल असं म्हटलं जातं किंवा त्यांना न्यूरॉन्स पण म्हणतात. ते मेसेज आणण्याचं आणि पोहोचवण्याचं काम करतात. म्हणजे ब्रेनपर्यंत मेसेज घेऊन येतात, संदेश घेऊन येतात आणि ब्रेन त्यांना मेसेज पण देतो. द ब्रेन अँड द नेटवर्क ऑफ नर्व आर टुगेदर कॉल्ड एज नर्वस सिस्टीम. तर ब्रेन आणि ज्या नेटवर्क ऑफ नर्व्स आहेत एकत्र मिळून नर्वस सिस्टीम तयार होते. द नर्वस सिस्टीम फंक्शन टू कोऑर्डिनेट ऑल अवर बॉडीली फंक्शन. ह्या ज्या नर्वस सिस्टीम आहे ही जी नर्वस सिस्टीम हे आपल्या शरीरातल्या ज्या सगळ्या क्रिया आहेत त्याचं
कोऑर्डिनेट करण्याचं काम ते करत असतं. विद्यार्थी मित्रांनो, लेट प्रॅक्टिसमधल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत आणि याचा फोटो तुम्ही स्कूलच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करायचा आहे.